गुहागर विजापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 166 कराड-विटा नागजवरील प्रलंबित प्रश्नांबाबत अखेर राष्ट्रीय महामार्ग विभागाने सविस्तर अनुपालन अहवाल सादर केलाय। पाणी संघर्ष समितीचे डी.एस. देशमुख यांच्यासह नागरिकांनी उपस्थित केलेल्या विविध मागण्यांवर प्रशासनाने भूमिका स्पष्ट केली आहे। वृक्षतोडीनंतर वृक्ष लागवडीचा अभाव, महामार्गाच्या कामात मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड करण्यात आली असून अद्याप वृक्ष लागवड न झाल्याने पर्यावरणाचे गंभीर नुकसान झाल्याचा आरोप करण्यात आला होता। यावर उत्तर देताना राष्ट्रीय महामार्ग विभागाने सांगितले की महामार्गालगत करण्यात येणाऱ्या वृक्ष लागवडीचा अहवाल सादर करण्याचे निर्देश ईपीसी कंत्राटदारास यापूर्वीच देण्यात आलेत। सुरली, नागज आणि रेवणसिद्ध घाटातील रस्त्यांची दुरावस्था, नागन घाट आणि रेवणसिद्ध घाट या भागात गेल्या 10 वर्षांपासून डांबरीकरण न झाल्याने रस्त्यांची अत्यंत दुरावस्था झाली आहे। अरुंद वळणदार रस्त्यांमुळे अपघातांचं प्रमाण वाढल्याचं निदर्शनास आणण्यात आलं होतं। रस्त्याच्या देखभाल आणि दुरुस्तीसाठी अंदाजपत्रक तयार करून वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवण्यात आले होते। या अंदाजपत्रकास मंजुरी न मिळाल्याने निविदा प्रक्रिया सुरू झाली असून ठेकेदाराची नियुक्ती झाल्यानंतर 1 महिन्यात रस्त्याची दुरुस्ती सुरू होईल असे प्रशासनाने स्पष्ट केले। येवलेवाडी येथील टोल नाक्यामुळे स्थानिक नागरिकांवर अन्याय होत असल्याची तक्रार करण्यात आली होती। यावर राष्ट्रीय महामार्ग विभागाने सांगितले की टोल वसुली ही केंद्र शासनाच्या मंजुरीनुसारच राबवण्यात येत असून नियमानुसारच टोल नाका कार्यान्वित करण्यात येत आहे। कडेगावातील नाली आणि साफसफाईचं काम, कडेगाव महालक्ष्मी मंदिर, महात्मा गांधी विद्यालय ते कडेगाव ओढा पूल या दरम्यान नालीचं काम अपूर्ण असल्याने नागरिकांना त्रास होत असल्याची तक्रार आली होती। प्रशासनाच्या माहितीनुसार सदर नालीचं काम पूर्ण झाले असून शहर हद्दीतील शोल्डर आणि दुभाजक साफसफाईचं काम प्रगतीपथावर आहे। आंदोलन मागे घेण्याचं आवाहन, वरील सर्व मुद्द्यांवर तातडीने कार्यवाही सुरू असल्याने 16 डिसेंबर 2025 रोजी नियोजित आंदोलन मागे घ्यावे अशी विनंती राष्ट्रीय महामार्ग विभाग कोल्हापूर कार्यकारी अभियंता पी.एस. महाजन यांनी केले। यांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं। स्पेशल रिपोर्ट, पॉवर मराठी न्यूज। आज भारत देशाला स्वातंत्र्य मिळून 80 वर्ष झाली। ब्रिटिशांची राजवट 150 वर्ष होती, पण 150 वर्षात रस्त्याचे किंवा अनेक प्रश्न एवढे निर्माण झाले नाहीत। पण देश स्वतंत्र झाला, सोकियांची सत्ता आली, पण या सोकियांनी देशाला लुटलेला आहे। कारण आज रस्ता, वीज, पाणी, आरोग्य आणि गृह खातं सर्व खाती पूर्णपणे बरबटलेली आहेत। कशानं? तर फक्त भ्रष्टाचार, भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचार। या देशामध्ये लोकांनी त्याग केला, बलिदान केले स्वातंत्र्यासाठी, आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आज मितीला काय होत आहे तर फक्त पैशासाठीच सत्ता आणि सत्तेसाठी पैसा, आणि प्रशासनातले काही निर्डावलेले अधिकारी पैशासाठीच काम करत आहेत। त्यामुळं आजचं आंदोलन हे आमचं, ह्या जर रस्ता, वीज, पाणी त्यामधला महत्वाचा हायवेचा रस्ता झाला नाही व्यवस्थित, तर दिनांक 30/12/2025 रोजी आम्ही उपोषणाला बसणार आहोत। आणि उपोषणाला बसून जर पुढचे निर्णय झाले तर आम्हाला बलिदान करावे लागेल। कारण का तर आज सुरली घाट जीव घेणा झालाय, आणि त्यापेक्षा नागज घाट, रेणावी घाट यांची परिस्थिती पाहिली तर कधी दरोडा पडतोय, कधी अपघात होतोय, तर कधी काय परिस्थिती निर्माण होईल, जीव घेणा घाट निर्माण झालेले आहेत। याची जर शासनानं, प्रशासनानं दखल घेतली नाही तर आम्हाला नाइलाज असतो पुढील 30 तारखेचं आंदोलन करावं लागेल। ही शासनाला आमची कळकळीची प्रशासनाला विनंती आहे। लक्षात येईल असं आंदोलन केलेलं आहे। आज इथं पक्षविरहित पाणी संघर्ष समितीच्या वतीनं रस्ता रोको आंदोलन केलेलं आहे। याचं कारण आम्ही गेली 7-8 वर्ष झालं पाणी संघर्ष समितीच्या वतीनं आंदोलन करत आहोत। या आंदोलनामध्ये विशिष्ट प्रकारचे आम्ही आंदोलन केलेले आहेत। सुरली घाटात झोपून, रस्त्यावर आडवे झोपून, आणि रस्त्याच्या कडेला महात्मा गांधी विद्यालयात जे गटर आहेत त्या गटारात उतरून रस्त्याची पूर्ण कामे व्हावी यासाठी आम्ही आंदोलन केलेले आहेत। त्या आंदोलनात आम्हाला नुसतं प्रशासनाकडून फक्त आश्वासन दिलेलं होतं, ते आश्वासन प्रशासनानं पूर्ण केलं नाही। त्यासाठी आज आम्ही पक्षविरहित पाणी संघर्ष समितीच्या वतीनं आदरणीय डी.एस. बापू देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली रस्त्यावर झोपून आंदोलन केलेलं आहे।
आज सुद्धा आम्हाला निवेदन दिलं गेलं आहे. जर रस्त्याची अपूर्ण राहिलेली कामं पूर्ण नाही केली तर बापूने आता 30 तारीख दिलेली आहे. त्या 30 तारखेला तीव्र स्वरूपाचं असं आम्ही आंदोलन करणार आहे. याची सुद्धा दखल प्रशासनाने घ्यावी. पुन्हा भेटूया अशाच आणखी एका खास बातमीसोबत. आपला जिल्हा, आपली पावर, पावर मराठी न्यूज. एकच नजर चौफेर खबर. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.